एक मिनिट पत्रकारांची मॅडम हे संबंधित अधिकारी प्रदर्शन मंडळाचे पंकजा ताईंना त्यांनी काय आश्वासन दिलं? ताईनं सांगितलं की चेअरमन साहेब जे आहेत सिद्धेश्वर कदम त्यांना बोलून मी त्यांच्यावर कारवाई करते. आणि मी ताईला हे पण सांगितलं की आम्ही विभागीय आयुक्त मध्ये 3 दिवसापासून आमरण उपोषण करतोय, तर अच्युत नादवंडे यांची तात्काळ करण्यात यावी अशी ताईला मी निवेदनद्वारे विनंती केली. तुमच्याकडे काय पुरावे? माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. हे बघा, हे त्यांचं वैभव तुम्ही सांगा. हे ते अँटी करप्शनला गेलेले अधिकारी आहेत. हे त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये. काय काय केलं ते? नांदवटेंचं एक मिनिट एक मिनिट EFIR मध्ये नाव आहे अँटी करप्शनच्या. तर मॅडमने जे आश्वासन दिलं तुम्हाला सहमत आहे की तुम्ही? आता पुढं ज्यावेळेस कारवाई हे बघा, 22ला नोटीस दिली गेली कंपनीला आणि 23 तारखेलाच रिफ्यूज केलं, म्हणजे लायसन कॅन्सल केलं. तर त्यांना 6 दिवसाचा टायमिंग असतो. त्यांनी ते काही न बघता ताईने तुम्हाला आश्वासन दिलं की त्याच्यावर आम्ही योग्य ती कारवाई करू. हो ताई म्हणे आम्ही तुम्ही सहमत आहात का? आता सहमत आम्ही जोपर्यंत त्यांची बदली होत नाही तोपर्यंत आम्ही सहमत नाही. संबंधित अधिकारीवर जो तुम्ही कारवाईची सांगितलं ते अधिकारी इथं उपस्थित नव्हता? हो होता ना गाडीमध्ये होता? हो इथं होता, तो आतमध्ये बसला होता अच्युत नांदवटे. तुम्ही कॅमेरा सीसीटीव्ही चेक करा. मॅडम यावर तुमचा विश्वास आहे की ते कारवाई करू शकता? मॅडम 100% कारवाई करते. मॅडम विश्वास आहे, नाही केली तर आम्ही आत्मदहन करू. म्हणजे